ग्रुप बी आणि सी च्या 15,000 जागांची जाहिरात आली पाहिजे। 25 तारखेची परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे आणि 25 तारखेच्या परीक्षेत जो पेपरचा घोळ घातलाय तो पारदर्शकपणे झाला पाहिजे आणि रिझल्टही वेळेवर लागला पाहिजे। प्रत्येक वेळीच आंदोलन झाल्याशिवाय या सरकारमध्ये न्याय मिळत नाही। एकाल आपल्या लेकीवर बलात्कार झाला तेही या सरकारने आंदोलन करते आल्यावरच त्यांच्या लक्षात आलं। फडणवीसांनी ट्विट असं केलंय की 3 वाजता आयोगाच्या बैठकीत योग्य निर्णय येईल। आयोगाला काय विनंती कराल? मी असं म्हणेन की कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या 15,000 जागांची जाहिरात आली पाहिजे। 25 तारखेची परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे आणि 25 तारखेच्या परीक्षेत जो पेपरचा घोळ घातलाय तो पारदर्शकपणे झाला पाहिजे आणि रिझल्टही वेळेवर लागला पाहिजे। ताई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीसी अध्यक्षांशी बोललेलं आहे आणि लक्षात घेता की 25 तारखेला ऐवजी दुसरी तारीख घेता येऊ शकते का यासाठी तातडीची बैठक 3 वाजता बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते बदल करतील। या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे। जागाही वाढून झाल्या पाहिजेत, पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे। प्रत्येक वेळीच आंदोलन झाल्याशिवाय या सरकारमध्ये न्याय मिळत नाही। एकाल आपल्या लेकीवर बलात्कार झाला तेही या सरकारने आंदोलन करते आल्यावरच त्यांच्या लक्षात आलं। हे दुर्दैवी आहे की हे सरकार हे फक्त खुर्चीवर प्रेम करणारं सरकार आहे। त्यांचा मी जाहीर निषेध करते। आमच्या पोरांच्या नोकऱ्या असतील किंवा बलात्कारासारखा अतिशय संवेदनशील विषय असेल, जोपर्यंत कोणीतरी आवाज उठवत नाही हे सरकार झोप आणण्याचं सोंग घेतं। हे दुर्दैव आहे आणि अशा अकार्यक्षम असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते। 8 वाजल्यापासून सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत। कृषी विभागाचे जे 258 जागा आहेत त्याच्याबाबत देखील विचार केला जातो। कशा पद्धतीने त्याही घेतल्या पाहिजेत आणि 15,000 जागा ज्या ग्रुप बी आणि सी मधल्या मागे राहिल्या त्याही आल्या पाहिजेत। यासाठी तुम्ही रात्री 8 वाजल्यापासून सगळे आता मी इथून निघाले की माननीय मुख्यमंत्री DCM-1 आणि DCM-2 या तिघांना ट्विटही करणार आहे आणि 3 वाजताच्या मीटिंगकडे आमचं लक्ष आहे। रात्री 8 वाजल्यापासून सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसले आणि मुली देखील आहेत। काय आव्हान करायला सगळ्यांना? मी मुलांना एवढंच आवाहन करीन की घरी तुमची आई वडील बहीण भाऊ काका मावशी आजी आजोबा तुमची वाट बघतायत। सुरक्षित आंदोलन करायचा त्यांचा अधिकार आहे, पण सुरक्षित राहा आणि खाण्यापिण्यावर दुर्लक्ष करू नका। लवकर 30 एप्रिल 2023 पेपर झालाय, अजून कंबाईनचं मागणी पत्र नाही आयोगाकडे। कधी मागणी पत्र जाणार, कधी ऍड येणार? प्लस राज्यसेवा फक्त 400 का 500 जागा काढले, त्याच्यामध्ये पण टेक्निकलला जर 100 जागा गेले ना आमच्या वाटेला फक्त 250-300 जागा राहतात। DCDYSPच्या तहसीलदारच्या जागाच नाहीयेत। पण या ग्रुप बी आणि सीच्या तर 15,000 जागा निघायच्या मला पाहिजेच नाही तेवढ्या। 15,000 मध्ये काहीच होत नाहीये बी आणि सी ला आणि 1500ची राज्यसेवेची ऍड यायलाच पाहिजे कुठल्या पण परिस्थितीत। 282 258 जागा कृषीच्या 6 महिन्यातून आम्हाला सरकार खेळवतंय। त्या मंत्रालयात त्या मंत्रालयात फाईलसाठी आमची किती पोरं कृषीची फिरतात ना, तुम्ही सगळ्यांना विचारा। परवा दिवशी 18 ऑगस्टला IBPS ची एक्झाम झाली, त्याच दिवशी समाज कल्याणची एक्झाम झाली। आयोगाला मला फक्त डाटा द्या की किती टक्के पोरं पेपरला हजर होती आणि किती अब्सेंट होती, त्यांनी ते प्रसिद्ध सुद्धा केलेलं नाहीये। प्लस आजपर्यंत किती निकाल लावले आयोगाने? फेब्रुवारीमध्ये FSOची टेक्निकलच्या मेन्स झाल्या डिस्क्रिप्टिव्ह, अजूनही त्याचे रिझल्ट नाहीये। किती दिवस वाट बघायची पोरांनी सगळ्या गोष्टींची? प्रत्येक वेळेस आम्हाला काही करायचं म्हणलं की आंदोलन हेच एक पर्याय राहिलाय। घरून प्रेशर वाढतंय लग्नाचं, इथं येऊन आंदोलन करायचं, घरच्यांना तोंड द्यायचं, म्हणजे पोरींनी करायचं काय ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये? तुम्हाला न्याय मिळेल, मी तुम्हाला कमिट करते, डोंट वरी। प्रत्येक निकाल कोर्टात आहे आमचा, प्रत्येक निकाल प्रत्येक वेळेस आम्ही लढायचं फक्त। प्रत्येक निकाल आहे ना तो कोर्टात जातो मॅडम। म्हणजे आज 60,000 जागेचा घ्या कोणताही घ्या ती लगेच कोर्टात जाते। 3-3, 4-4 वर्ष
त्यांना अजून नियुक्ती सुद्धा नाहीये, काही निकाल नाही. 4 वर्ष झाले मॅडम, 4. याची एक डिटेल नोट विथ नंबर्स कोण देईल मला? देतो मॅडम. हा, मला पाठवून द्या, मी स्वतः आयोगाकडे.